मुंबई पुणे एक्सप्रेसवर सध्या वाहतूक कोंडीचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 3 ते 4 किलोमीटर वाहतुकीच्या रांगा या एक्सप्रेसवर लागलेल्या आहेत। सध्या मी बोरघाट पोलीस चौकी खंडाळा या ठिकाणी आहेत आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे। महामार्ग पोलीस जे आहेत ते महामार्गावर दाखल झाले आहेत आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झालेली आहे। मागील 3 ते 4 दिवसापासून असंच काही चित्र एक्सप्रेसवर आपल्याला दिसत आहे। पर्यटक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी आपल्या घराबाहेर पडलेले आहेत आणि यासाठीच एक्सप्रेसवर वाहनांची संख्या देखील वाढलेली आहे। त्यातच जे अवजड वाहन आहेत हे अवजड वाहनं लेन शिस्त पाळत नाहीये। या कारणाने देखील वाहतूक कोंडी एक मोठी समस्या एक्सप्रेसवर आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्यटक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा असेल, खंडाळा असेल किंवा पुढे महाबळेश्वर, कोल्हापूर या ठिकाणी नेहमी जात असतात आणि नवीन वर्षाचा सण साजरा करण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडले आहेत। जवळपास लोणावळा आणि खंडाळा येथील हॉटेलची जी बुकिंग आहे ती 70 ते 80% ऑनलाईन बुकिंग झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते लोणावळ्यात नवीन वर्षाचा सण साजरा करण्यासाठी आलेले आहेत आणि याचाच परिणाम आपल्याला सध्या एक्सप्रेसवर दिसून येत आहे की मागील 2 दिवसापासून एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहेत आणि पोलीस प्रत्येक वाहनाला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पुढे इम्रानचा न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा।